नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये डिप्लोमाचे फर्स्ट इयरचे जे ॲडमिशन्स आहेत त्या संदर्भात मी सांगणार आहे की प्रत्येक कॉलेजला कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा रिकाम्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला कॅप फॉर्म भरायचा असेल तर त्याची डेट काय, तुमची पहिली अलॉटमेंट लिस्ट कधी लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन कोणत्या डेटपर्यंत करायचे, त्याच्यानंतर बेटरमेंट ऑप्शन काय, फ्रीज ऑप्शन काय, हे सगळं मी याच्यामध्ये सांगणार आहे। आणि याच्यामध्ये सेकंड राऊंड पण आहे, पण सेकंड राऊंडचा व्हिडिओ मी आत्ताच नाही करत। फर्स्ट राऊंड झाल्यानंतर मी सेपरेट त्याचा व्हिडिओ करतो। सध्या आपण फक्त फोकस काय करू, जे राऊंड फर्स्ट आहे त्याच्यावरच फोकस करूया। तर जसं तुम्ही सिरियल नंबर फर्स्टमध्ये बघताय की कॅपचं काय होणार आहे, 11 तारखेला तुमच्या जितके कॉलेजेस आहेत आहे महाराष्ट्रामध्ये तेवढ्या कॉलेजेसची एक वॅकंट सीट्सचं हे होणार आहे, म्हणजे लिस्ट लागेल, ठीक आहे, 11 तारखेला। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या लॉग इनमधून तुम्हाला जे कॉलेज घ्यायचं आहे किंवा जो कोर्स घ्यायचा आहे, मेकॅनिकल, सिव्हिल जे काय असेल त्याच्यानुसार काय करायचं आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। डेट काय त्याची लक्षात ठेवा, 12/12 ते 14/12, म्हणजे ह्या एवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। त्यासाठी तुम्ही आत्ताच प्रिपेअर राहा। तुमचे कॉलेजेस कोणकोणते आहेत, ब्रँचेस कोणकोणत्या आहेत, त्यानुसार सगळं तुम्ही लिस्ट तयार करून ठेवा। ॲन टायमाला तिथं गेल्यानंतर तुम्ही गोंधळ होऊन जाईल तुमचा। तिसरा ऑप्शन आहे, तिसऱ्या याच्यामध्ये काय आहे की 16 तारखेला, म्हणजे तुम्ही 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये जर फॉर्म भरला तर 16 तारखेला तुमची पहिली कॅप लिस्ट लागेल, ठीक आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या राऊंडची जर कॅप लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःच्या याच्यामध्ये लॉग इनमध्ये जाऊन पाहायचं आहे की तुम्हाला तुमच्या याच्यानुसार म्हणजे सगळं भेटलेलं आहे का। समजा तुम्ही कॅटेगरीचे आहेत किंवा ओपन लेडीज आहेत किंवा तुमचं जे काही आरक्षण आहे त्याच्यानुसारच तुम्हाला सीट अलाउड झाली आहे का, हे तुम्हाला खात्री करणं आवश्यक आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये ते म्हणत आहे की तसेच त्याने किंवा तिने दाखल केलेले दावे योग्य व बरोबर असल्याबाबतचे सुसंगत कागदपत्र अपलोड केलेले आहेत याची खात्री करावी। जर उमेदवाराला उमेदवारी अर्जाच्या नमुन्यात केलेल्या दाव्याच्या आधारे केलेले जागा वाटप व त्याने केलेला दावा योग्य नाही असे आढळून आले आणि त्याला त्याची चूक दुरुस्त करण्यासाठी, आता तुम्हाला चूक दुरुस्त करण्यासाठी काय आहे की परत लॉग इनमध्ये जायचे आणि ई स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष म्हणजे स्वतः जाऊन तिथे काय करायचे, तक्रार किंवा हरकत नोंदवायची आहे तुम्हाला। याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस दिलेले आहेत, 16 तारखेला लागेल लिस्ट लागेल, त्याच्यानंतर 17 आणि 18 हे 2 दिवस दिलेले आहेत तुम्हाला। आता त्याच्यामध्ये ज्या मुलांना, आता तुम्ही ऑप्शन टाकले, कन्सिडर करा तुम्ही 10 ऑप्शन टाकले, त्याच्यातला तुमचा पहिल्याच ऑप्शनला तुमचा नंबर एखाद्या कॉलेजला अलॉट झाला आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही करता येत नाही। तुम्हाला पहिल्या कॉलेजला जिथे तुमचा नंबर लागला आहे तिथे तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागतं आणि तुम्ही ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडता, याचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। त्याच्यानंतर सेकंड जो पॉईंट आहे की एखाद्या मुलाचं समजा पहिल्या क्रमांकाचं फर्स्ट ऑप्शनच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला ऑप्शन लागला आहे त्याला, आणि त्याला काय करायचं आहे, तो ऑप्शन नाही घ्यायचा आहे, पण त्याला त्याच्या वरचे जे ऑप्शन्स आहेत, समजा मी 1 ते 10 कॉलेजेस टाकले होते, माझं काय झालं 9व्या कॉलेजला नंबर लागला, 9व्या नंबरच्या, आणि मला काय करायचं आहे, वरचे जे नंबर्स आहेत म्हणजे वरचे जे कॉलेज आहेत 8वा, 7वा, 6वा, 5वा याला जर जायचं असेल मला, तर मी काय करणार, लॉग इनमध्ये जाऊन बेटरमेंटचं ऑप्शन मला चूज करायचं आहे, ठीक आहे। हे पण त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आणखीन एक याच्यामध्ये पॉईंट आहे की ज्या उमेदवार पहिल्या कॅप फेरीमध्ये ज्याच्या विकल्प नमुन्यातून पहिल्या पसंतीखेरीज इतर पसंतीक्रमाच्या जागेचे वाटप झाले आहे व ती जागा त्याच्या लॉग इनमधून फ्रीड केली आहे। आता काय तुम्ही की कुठलं तरी तुम्हाला कॉलेज अलाउड झालं समजा 1 ते 10मध्ये, तुम्ही ते स्वतः जाऊन ते लॉग इनमध्ये जाऊन फ्रीज जर केलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आवश्यक आहे व त्या असे उमेदवार जागा स्वीकृती शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणा करतील। आणि तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही स्वतः जाऊन फ्रीज केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, ते जी जागा शुल्काची जी फीस आहे आपली, ती फीस तुम्हाला भरायची आणि तुमच्या पुढच्या याच्यासाठी तुम्ही काय होणार आहे, त्याच्यामध्ये इलिजिबल नसणार आहेत। आता त्याच्यानंतर हे झालं, आता फर्स्ट राऊंड झाला आहे। केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीनंतर जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे व आता तुम्ही फ्रीज वगैरे केले, आता तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायची आहे। त्याच्यासाठी डेट काय दिल्यात तुम्हाला, 17, 18, 19 3 डेट दिल्यात संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला। मग तुम्ही काय करायचं आहे, तुमचे जे काही आवश्यक कागदपत्र असतील, जे काही तुम्हाला लागतात, ते सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या संस्थेमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला स्वतःचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे लॉग इनमध्ये जाऊन, आणि त्याची ते तुम्हाला कन्फर्मेशनची रिसिप्ट देतील। ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जर संस्थेला उमेदवाराच्या अर्जाच्या नमुन्यात
केलेल्या दाव्याच्या आधारे केलेले जागा वाटप त्याने केलेला दावा योग्य नाही अशा आढळल्यास संस्थेनं अशा उमेदवाराचा प्रवेश निश्चित करू नये आणि अशा उमेदवाराने त्याच्या लॉग इनमधून स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्येक स्क्रुटिनी पद्धत यांच्याद्वारे तक्रार किंवा हरकत नोंदवावी. हा एवढाच व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचा व्हिडिओ मी सेपरेट करेल. त्याच्यासाठी फक्त महत्त्वाच्या तारीख काय आहेत सध्या तुमच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी की तुम्हाला 12 ते 14मध्ये फर्स्ट कॅप्शन ऑप्शन फॉर्म भरायचा एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 16ला तुमची लिस्ट लागेल. 17-18ला तुम्हाला काय करायचं आहे कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, कन्फर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 17-18-19मध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. एवढ्या गोष्टी आहेत आणि महत्त्वाचं आहे काय पहिला ऑप्शन लागला तर तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही स्वतः लॉग इनमध्ये जाऊन कुठलाही ऑप्शन फ्रीज केला तर त्याच्यात तिथून पण तुम्ही बाहेर पडणार. तुम्हाला फीस भरायची आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. तुम्हाला बेटरमेंट करायचं असेल तर फक्त वरचे जे कॉलेजेस आहेत त्या ऑप्शनच्या वरचे त्याच्यासाठीच तुम्हाला बेटरमेंट करता येते. एवढा हा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.